आनंदी आहेत ते जोरात टाळ्या वाजवतील. प्रभूसाठी जे उत्साही आहेत ते सर्व लोक म्हणतील हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. आमेन, आमेन. देव काल आमच्यासाठी चांगला होता, आज आमच्यासाठी चांगला आहे. He was good for us yesterday, he is good for us today. तो सर्व काळ चांगला असणार आहे. And he'll be good for us forever. हालेलुया, Hallelujah. आणि चांगला देव नेहमी चांगलं करतो. And our good God always does good for us. आमेन. Amen. तो शाप देत नाही. He doesn't curse us. आणि आम्हालाही सांगतो की कुणाला शाप देऊ नका. And he tells us do not curse anyone. तुम्हाला लोकांनी किती त्रास दिला, How much ever people trouble you, तर शाप देऊ नका. don't curse anyone. आशीर्वाद द्या. Bless them. आशीर्वचन देवाच्या लोकांच्या मुखामध्ये असणं फार And गरजेचं such verses should be in the mouths of the people of आहे. God. आणि नेहमी जर ती आशीर्वचन आमच्या मुखात असावी असं जर मला वाटतं, If I feel such verses should be in my mouth always, तर जो देव आमचा चांगला आहे, so that our God is good, त्याच्या चांगुलपणाबद्दल नेहमी गीत गात राहा. I should sing about his goodness always. जितकं तुम्ही त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याचं वर्णन करू लागाल, त्याच्या चांगुलपणाचं, More I describe his goodness, तुम्हाला तुमच्या मुखात ते शब्द नेहमी असतील. the words will be in our mouths. आणि मग तुम्हाला असं त्रास देणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही आशीर्वाद देणारे So the people who trouble us, we'll bless them. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. तुम्हाला किती त्रास दिला तरी तुम्ही त्यांना म्हणणारे परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. And how much ever people trouble you, you say God is good, his mercy endures forever. प्रियानो, तो अनुभव आम्ही घेत Are we आहोत. experiencing it? आमेन. Amen. आमचा देव हा चांगला Our आहे. God is a good God. इंदिरा संत नावाचे एक फार मोठ्या साहित्यिक आहे, होऊन गेल्या मला And वाटतं. Indira Sand was a great literalist. आणि त्या एका ख्रिश्चन शाळेमध्ये शिकल्या. And she studied in a convent school. आणि त्या विद्वान असल्यामुळे, मी मागे तुम्हाला सांगितलं, विद्वान असल्यामुळे त्या नेहमी आपण विचार करायच्या. And she was learned, and that's why she used to think a lot. मग ते कम्पेअर करायचा येशूविषयी आणि इतर दैवताविषयी. And they used to compare about Jesus and other gods. मग त्यांना विशेष वाटायचं, And he used to feel special. येशू हा जो देव आहे, And Jesus, who is God, तो कधी राग करत and नाही, he never used to get angry. तो कधी क्रोधाविष्ट होत नाही, He never used to anger. तो कधी शाप देत He never नाही. used to curse. आणि त्याला किती लोकांनी त्रास दिला, And how much ever people तरी troubled त्याला him, तो आशीर्वादच he देतो. just blesses them. त्यांच्या पापांची क्षमा कर असं तो पित्याला He म्हणतो. forgives them sins and says to the Father. But what do we do? Whatever happens, we get angry, we curse, and you will become like this. So what is the response I have to them? देव असा नाही, And our God is not like that. तो कधी शाप देणार He नाही. never curses. कारण देव जिथं आहे, Because where God is, तिथं आशीर्वाद आहे. blessings are there. जिथं देव आहे, Where God is, तिथं क्षमा आहे. there's forgiveness. जिथं देव आहे, Where God is, तिथं आनंद आहे. there's happiness. म्हणून त्या व्यभिचारी स्त्रीला सुद्धा म्हटलं, तुला दोष देणारे कुठे आहेत बाई, मी सुद्धा तुला दोष देत नाही, जा इथून पुढे पाप करू नको. So Jesus said to the adulterous woman, where are they who condemn you? Even I don't condemn you. Go and sin no more. असं म्हणणारा एकमेव देव आहे. And there's just one God who says that. तो तुमचा आणि माझा, He's your and mine. साऱ्या जगाचा प्रभू. He's the God of all the त्याचं world. नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. His name is Lord Jesus Christ. हालेलुया, Hallelujah. या ख्रिस्तासाठी आपण टाळ्या वाजूयात. हालेलुया. त्या प्रभूला यास आपण धन्यवाद देऊयात. Let us give हालेलुया. thanks to the Lord. मग पवित्र शास्त्र देवाच्या लोकांना सांगतं, So the Bible tells his people, विश्वासाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून त्याला कल्याणकारक आहे. and all the things happening in the believers like happen for the good of him. हालेलुया. Hallelujah. खाली मान घालून बसू नका. काय झालं? Do not put your heads down मानावर करा. and sit upright. जेवढी ही छोटी मुलं आहेत ना, तरुण मुलं जे क्वायर मध्ये इथं असतात वाद्य वाजवायला, And all the youngsters in the choir who play instruments, त्यांच्या आई वडिलांना एक आव्हान देतो, एक जबाबदारी. and I give a responsibility to the parents. चर्चला येण्याच्या अगोदर त्यांनी 1 तास प्रार्थना केली पाहिजे. Before coming to church, they need to pray for an hour. 1 तास त्यांनी उपासना प्रार्थना केली पाहिजे, अन्य भाषेमध्ये बोलले Then to पाहिजे. worship, pray for an hour in tongues, मगच ही पायरी चढायची. and only then they can come up, नाही तर पायरी चढायची, or they cannot come. चढायची. हा, हालेलुया. Hallelujah. देवाचं काम एवढं
साधं समजू नका. The work of God is not that simple. ज्याच्या उपासनेसाठी तुम्ही इथं बसलेला असतात तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. The one who worship from here is the creator of heaven and earth. स्वर्गामध्ये कधी थांबलं जात नाही पवित्र पवित्र म्हणायचं. The name holy holy chants are never stopped in the heavens. हालेलुया. Hallelujah. तुम्ही किती ड्युटीवरून थकलेला असा, किती रात्री या ड्युटीवरनं, पण इथं जेव्हा यायचं असेल घरामध्ये 1 तास स्तुती आराधना प्रार्थना अन्य भाषा म्हणा आणि ती करायची, मगच पायरी चढायची. How much you are tired, you have to pray in tongues, you have to worship him and then come जर here. तुम्हाला वाटतं तुमचा यज्ञ देवानं स्वीकारावा, If you feel your offering should be accepted तर by तुम्हाला God, हे कष्ट घेणं फार गरजेचं आहे. and you have to do this hard work. आणि केवळ याच रविवारच्या दिवसासाठी नाही तर रोज आणि रोज तुम्हाला ते करणं गरजेचं Not आहे. only for Sunday, but every day of your life you have to do that. ती जबाबदारी जर मी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे, If I have the responsibility on my तू shoulders, जर मी माझ्या खांद्यावर घेतलेला आहे, if I have God on my तर shoulders, ते मला विश्वासानं पूर्ण करायची ती जबाबदारी. my responsibility is to fulfill it with faith. माझं ड्युटी माझं काम काही असू द्यात, पण ज्यावेळेस मला प्रभूच्या समोर उभं राहायचं आहे, Whatever be my career, but when I have to stand in front of God, मला पूर्ण तयारीने उभं राहायचं आहे. I have to stand with complete readiness. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जितकं प्रभूच्या सानिध्यामध्ये तुम्ही एकांतात घालवाल, When you come in the presence of God in solace, तितकं देवाचं तेज देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये वाढणार आहे. the more the light of God and His blessings will grow in you. तुमच्यामध्ये एक प्रकारचा मी पाहतो देवाच्या आत्म्याचं आणि संचालन अद्भुतरित्या होणार आहे. The Spirit of God will work in you in a mighty way. पण प्रियानो, त्यासाठी माझी तयारी असणं गरजेचं आहे. For that I need to be ready. हालेलुया. Hallelujah. हा जोरात म्हणा हालेलुया. नुसतं हे सेवा करणाऱ्यांचंच काम नाही, ते बसलेल्या प्रत्येक वचन ऐकण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने पण घरामध्ये तेवढी प्रार्थना करून, देवा मी तुझं वचन ऐकायला जात आहे, मी तुझी आराधना करण्यासाठी जात आहे, मला येशूच्या रक्तानं शुद्ध कर, कारण पवित्राने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. देवाचं वचन आम्हाला सांगतं. Not only for the people who serve, but for the people who come here to listen to the word of God have to be filled with the blood of God, be cleansed with it. जे वचन तुम्ही ऐकत आहात The word you're listening, ते जिवंत आहे, सजीव आहे, it is living and it works, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, and it is sharper than a double-edged sword, मज्जा सांधे या नारपार भेदून जाणार आहे, and pierces flesh and bones. आणि स्वतः देव ते वचन तुमच्याशी बोलत आहे. And God Himself is speaking this word to मी you. फक्त तुमच्या समोर दिसतोय प्रियानो, I am just in front of you, पण मी तुमच्याशी अजिबात बोलत but I नाही. am not talking to you. देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत It is the आहे. Spirit of God that talks to त्यामुळे you. देवाचा आत्मा तुमच्याशी बोलावा, When the Spirit talks to you, म्हणून मी तासन तास प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवलेला असतो. so hours and hours I spend time in the presence of God, कारण मनुष्याची बुद्धी काही कामाची नाही. because the mind of man is of no use. देवाचं वचन समजावं असं मनुष्याच्या बुद्धीमध्ये तेवढी क्षमता नाही. And the mind of man is not capable to understand the word of God. मनुष्याच्या बुद्धीमध्ये तेवढी समज नाही. And the mind of man cannot have that ते वचन understanding. जर आम्हाला समजायचं If you need असेल to understand this तर word, देवाचा आत्माच बोलला पाहिजे, Spirit of God needs to talk to आणि ते you. वचन तुम्हाला ऐकू यायला पाहिजे. And do listen to the word of God. तुमचे कान देवाच्या आत्म्यानेच उघडले Your पाहिजे. ears need to be opened by the Spirit. त्या आत्म्याच्या सामर्थ्यानेच तुमच्यापर्यंत आलं By पाहिजे. the power of the Spirit is to come to you. कुणी प्रत्येकाची जबाबदारी आहे. So all have this responsibility. देवाचं शिक्षण देणारा, देवाचं शिक्षण घेणारा एकाच आशीर्वादाचे वाटेकरी आहात आहे. आमेन म्हणूयात. One who takes the teaching, one who gives the teaching are partakers of the same blessing. म्हणून देवाच्या कुठल्याही कामाला आम्ही असं नॉर्मल किंवा हलगर्जीपणानं घेता कामा नये. So we need not take any work of God in a simple way. देव तसं करत नाही. God doesn't do that. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावांनो बहिणींनो, तुम्हाला मला पापातून सोडवायला देवानं एकदम परिपूर्ण असा प्लॅन तयार केला, आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता त्याने ठेवली नाही. To deliver us from our sins, He made a perfect plan, and His plan did not lack anything. म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाला सादर होता, So when you present yourself to God, पूर्ण अंतःकरणानं सादर व्हा, पूर्ण समर्पित तुम्ही व्हा. with all your heart, with all your dedication, you have to present yourself. जर तुम्ही कामकरी म्हणून स्वतःला घेता देवाचे, So if you present yourself as the worker of God, तर तुम्ही देवाच्या राज्याचे कामदार आहात. so you are the workers of the kingdom of God. आणि देवाच्या राज्याचा पहिला नियम आहे व्यवस्था. So the first thing of the kingdom
kingdom of God is discipline. व्यवस्था नसेल तर देवाचं काम कधी होत नाही. If there's no order, the work of God doesn't happen. आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालत नसेल तर देवाचं काम कधी होत नाही. If you don't walk in the power of Spirit, the work of God never happens. कारण बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Not by हालेलुया. might, not by power, but by my Spirit, the work would be done, says the Lord of hosts. कार्य आमच्या बुद्धीनं होत नाही. Work doesn't happen by our mind. कार्य आमच्या शरीराच्या कृतीने होत Work नाही. doesn't happen by the acts of a body. देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते कार्य होत असतं. Only प्रियानो, by the power of the Spirit it happens. म्हणून तुमचं गीत गाणं आत्म्याच्या सामर्थ्यानं Your असावं. singing should be by the power of the Spirit. तुमचं वाद्य वाजवणं आत्म्याच्या सामर्थ्यानं Playing of the असावं. instrument by the power of the तुमचं Spirit. वचन ऐकणं आत्म्याच्या सामर्थ्यानं असावं. Listening to the word by the power of the आणि Spirit. मग प्रियानो, आम्ही मागच्याच पाहिलं की देवाचं वचन आम्हाला सांगतं की आणि ज्यांना कान आहे ते ऐको. We saw last time, one who has ears should hear. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. The Spirit says to the church, those who have ears should hear. हा, हालेलुया. Hallelujah. ज्ञानचक्षु आमचे खुले होणं गरजेचं आहे प्रियानो. And our understanding should open up. नाही तर काही उपयोगाचं नाही. It's of no use. आलो मी वाद्य वाजवलं, I came here and played the काही instrument. कामाचं It's नाही. of no use. त्याच्यामध्ये काही देवाचं गौरव नाही प्रिया. God is not glorified in it. समर्पित जीवन जगणं फार गरजेचं आहे. It's important to live a dedicated life. किंवा रविवारच्या दिवशीच मी गीत गातो, I sing only on Sundays. काही कामाचं It's of नाही. no use. मी रविवारच्या दिवशी फक्त वाद्य वाजवतो, I play instruments on Sundays. काही कामाचं It's of no नाही. use. आम्हाला सातत्य त्याच्यामध्ये असणं We need to have consistency in it. वर्शिप लीड करणारा स्वतः पहिल्यांदा वर्शिपर असणं गरजेचं आहे. The worship leader should be a worshipper first. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा, वर्शिप लीडर्स. हालेलुया. Hallelujah. हा. पहिल्यांदा तो वर्शिपर असला पाहिजे, स्वतः उपासक असला पाहिजे. Should be a worshipper first. घरामध्ये रोज तासन तास जसा वेळ मिळेल तसा आम्ही देवाची आराधना आम्ही करणं गरजेचं आहे. Every day by hours, as we get time, we need to worship आणि Him. केवळ वर्शिप लीडर्सच नाही, And not only worship आम्ही leader, इथं बसलेले प्रत्येक जण उपासक आहोत. all of us are worshippers here. आणि येशू म्हणतो असे दिवस येत आहेत, किंबहुना आलेच आहेत, त्यात माझे लोक माझी उपासना आत्म्यानाने खरेपणानं करतील. दर रविवारी फक्त 9:30 ते 10:30 करतील. And such days are come and should come that my worshippers worship in truth and spirit. असं लिहिलंय का? Is it written like that? असं लिहिलंय Is it written? नाही. It's not. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचं नाव. From the rising of the sun to setting down, His name is praiseworthy. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आम्ही काय करतो? What do we do, ती beloved? उपासना आम्ही करत नाही. We don't worship Him. म्हणून आमच्या शरीरामध्ये सारखे आजार असतात. That is why we become sick always. आजार असू द्या, आजाराबद्दल काही वाईट नाही It's त्याच्यात. not bad. ते काय वाईट नाही. It's not bad. पौलामध्ये पण आजार होता, Even Paul had a sickness पोटाचा त्रास त्याला होता. and his stomach was troubled. हा, होतं की नाही? He had a हा. sickness in हो his की stomach. नाही? बरा झाला का त्याचा आजार? Was he healed? नाही झाला बरा. He wasn't healed. मग त्याने देवाचं काम करायचं सोडलं का? Did he leave the work of God? सोडलं का? Did he leave that? तो शेवटी म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलं, धाव संपवली, विश्वास राखलाय, पोटाचा त्रास होता. And he said, I fought the good battle of faith, kept my faith, and completed my run. देवाजवळ त्याने 3दा प्रार्थना केली, He prayed 3 times to God. पण देव त्याला म्हणतो, But God says, मी तुला बरं करणार नाही असं देव म्हणत नाही. God doesn't say, I won't heal you. देव कधी कधी आपल्यासारखंच लॉजिक वापरतो. And God used logic sometimes. ही सवय आपल्याला लागलेली आहे. And we are used to पण this. देवाचं लॉजिक वापरणं त्याच्या लोकांसाठी बळ देणारं असतं. But the logic of God gives strength to His people. हालेलुया. Hallelujah. येशू म्हटलं, म्हणू शकला असता, मी तुला आरोग्य देणार नाही, तसंच काम कर. And Jesus would have said, I won't heal you, just work like that. पण येशू तसं म्हटला का? But what did Jesus say? येशू म्हटला, माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. Jesus said, "My grace is sufficient for you." आणि त्या कृपेमध्ये जर मी बलवान आहे, If I'm standing in तर that grace, पोटाचं दुखणं काय, पायाचं दुखणं काय, पित्ताचा त्रास काय, बीपी काय, शुगर काय, सगळं काय त्याच्या देवाच्या उपासने पुढे गौण आहे. and the sickness of stomach, legs, BP, sugar, everything is waste in front of His worship. आहे की नाही? हा, काय सांगतो तुम्हाला, प्रत्येक वेळा मी तुम्हाला ते वचन सांगितलं, आज पुन्हा मला दरवेळेला माझा जो मेन विषय आहे ना, त्याच्यापासून मला तुम्ही लांब घेऊन जाता. And every time we miss the main verse. चुकीची कामं करून मला मग वेगळंच तुम्हाला सांगावं लागतं. I have to tell you different things. हालेलुया. Hallelujah.
निर्गमाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 25 वचन वाचा. तू आपला देव परमेश्वर तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी, याची उपासना करावी. म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल आणि तुझ्यातली रोगराई दूर करेल, आणि तुझ्यातली रोगराई दूर करेल. So you shall serve the Lord your God, and he will bless your bread and water, and I will take sickness away from the midst of you. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला The सांगतं, word of God is telling us, तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी. you shall serve the Lord your God. किती वेळ करावी सांगितलेलं नाही, The time isn't mentioned there. फक्त तिथं लिहिलंय की तू आपला देव परमेश्वर याची उपासना कर. It says you shall serve the Lord your God. ही आज्ञा देवानं दिलेली आहे. That's a commandment. हे आम्ही देवानं दिलेली आज्ञा आम्ही वाचवतो की तो आपला देव परमेश्वर याची उपासना The करावी. commandment is you shall serve the Lord your God. म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत So देईल he'll bless your bread and water, आणि तुझ्यातली रोगराई दूर करी. and I will take sickness away from the midst of you. हालेलुया. Hallelujah. साधी गोष्ट आहे, It's a simple thing. सोपी गोष्ट आहे. Simple thing to do. हे काय अवघड आहे का त्याच्यामध्ये? It's easy. देवाची उपासना करणं अवघड आहे का? Worshipping God, is it easy? सोपं आहे की नाही? It's very easy. पण आम्ही करत नाही. But we don't do that. गुरुवारी मी सांगितलं चर्चमध्ये संध्याकाळच्या सभेमध्ये, And Thursday we have to come to church. प्रियानो, पवित्र शास्त्र मला सांग The scriptures tells us की तुमची शरीराची कृती करून तुम्ही देवाची उपासना करा. by the act of your body you have to worship him. त्याच्यामध्ये सांगितलंय की त्याच्या समोर तुम्ही झुका, त्याला नमन करा, You have to bow down before him, त्याच्या समोर साष्टांग दंडवत घाला, and you have to go down face त्याच्या first. समोर गुडघ्यावर तुम्ही You या, have to go down on your knees. त्याच्या समोर उभं राहताना हात उंच करा. You have to lift up your hands to him. परमेश्वराच्या मंदिरात अहोरात्र उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, असं सेवकांना उद्देशून वचन सांगता. All the servants of God who stand in his temple day and night. परमेश्वराच्या मंदिरात कसे उभे राहणारे? अहोरात्र. अहो रात्र उभे राहणारे People who stand in his temple day and night. परमेश्वराचे सर्व सेवक All his हो. servants. मग प्रियानो, आम्ही या कृतीतून कधी देवाला सादर झालेलो आहे का? And do we present ourselves through this act to God? हालेलुया. Hallelujah. आम्ही कधी गुडघ्यावर किती तास बसतो? How many times do we go on down on our knees? आम्ही दिवसभरामध्ये किती वेळा आमच्या देवासर आम्ही समोर आम्ही झुकतो? How many times in the day do we bow down before our God? आम्ही किती वेळ आमच्या हात स्वर्गाच्या दिशेने उंच करतो? How much time do we lift up our hands to the आम्ही heavens? किती वेळ आमचा आवाज आणि उच्च करून कंठरोकर कसर लोक देवाचं नाम सांगतं, आवाज उच्च करून आम्ही देवाची आराधना करतो? How many times do we lift up our voices, stretch our throats and worship him? जर आम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी 24 तासामध्ये प्रत्येक दिवसामध्ये किती वेळ अशा रीतीने देवाला सादर होतो? And we need to ask ourselves how much time in 24 hours we present ourselves to God in such a way. हालेलुया. Hallelujah. उपासकासाठी सांगितलेलं आहे. It's mentioned for the worshipper. आम्ही अंग आहोत ख्रिस्ताच्या शरीराचं. And we are the organs of the body of Christ. हालेलुया. Hallelujah. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होऊन आम्ही पाहतो त्या शरीराला घट्ट बांधलं जाईल. Every organ म्हणजे develops by its own जोडलं जाईल. capability and it's प्रत्येक bind to the अंग, body. प्रत्येक अवयव Every organ, काय त्याचा विकास होईल. It will be आपापल्या developed. परिमाणाप्रमाणे ते विकसित होईल. म्हणजे ते आणि विकसित त्याला तर दुसरा काय शब्द डेव्हलप. व्हेरी गुड. it will be developed. इंग्लिश शब्द आहे का मराठी? डेव्हलप. विकसित होईल म्हणजे डेव्हलप होईल. And it will be developed according to its own capability. मग विकसित जर एखादी गोष्ट व्हायचं If असेल something has to be developed, तर त्याच्यासाठी मशागत पाहिजे. and we have to work hard for it. एखादं झाड जर वाढावं असं वाटत असेल, If we need a tree to grow, ते विकसित व्हावं असं जर वाटत if we असेल feel it should develop, तर त्याची मशागत होणं गरजेचं we आहे. need to plow it. त्याची जी मुळं असतात तिथली जमीन लूज होणं, भुसभुशीत करणं गरजेचं The आहे. soil needs to be loosened. तिथं योग्य रीतीनं खत घालणं
You गरजेचं need to put the आहे. right fertilizer. तिथे व्यवस्थित पाण्याचा पुरवठा करणं You need गरजेचं to put the आहे. right irrigation. म्हणजे त्याचा विकास होणार Only आहे. then it will get म्हणजे developed. त्याची वाढ होणार Only आहे. then it will grow. तुमच्या बुद्धीचा विकास जर व्हायचा If असेल you want your mind to तर grow, तुमच्या बुद्धीला त्याप्रमाणे तुम्ही खाद्य दिलं पाहिजे, To give the right त्याप्रमाणे तुम्ही fertilizer. काम दिलं पाहिजे, म्हणजे ती विकसित होणार आहे. only then you have to give the right fertilizer and then it will grow. हालेलुया. Hallelujah. हा, पण त्याला आम्ही त्या पद्धतीने दिलं नाही तर त्याचा विकास होणार आहे का? But if we don't give like that, will it grow and develop? होणार आहे का? Will it develop? नाही होणार. It won't develop like ते that. विकसित होण्यासाठी त्याला काम द्यायचं आहे. To develop, we should need to give it मग work. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होणं गरजेचं आहे. Every organ need to be developed by its own capability. माझ्या पाठीचा मणका विकसित म्हणजे तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे. My spine needs to be म्हणजे proper. त्याला त्या प्रमाणे कार्य देणं गरजेचं So आहे. it needs to work by its own capability. नुसतं मी असा ताट 24 तास राहिलो If I just stand straight, तर काय उपयोग होईल का? will it be of any use? आहे का? काय दिवसांनी तुम्हाला वागता पण येणार नाही, After some days, you won't be able to bend कारण त्याला तो सरळपणा कायमस्वरूपी येईल. प्रिय, because it will be stiff always. ते वाकायचं विसरून जाईल. It will forget to bow. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रभू समोर So झुका, bow down before God. मग त्या मणक्याचा विकास होईल. So your spine would be मग developed. तिथून जेवढ्या काय असतील काय पार्ट ते सगळे मेंदूला जॉईन होणारे, So all the things that give signals to the brain, त्याचं कार्य सुधारेल. and it will improve. कल्पनाश्री मी बोलतो ते बरोबर आहे ना? हा, त्याचं कार्य काय होईल? सुधारेल. So it will improve. म्हणजे त्या मणक्याला तुम्ही त्या व्यायाम दिल्यानं Once you train your spine, त्याचे जे पार्ट आहे दोरी बारीक दोऱ्यासारखे ते असतात प्रियानो, आणि ते मेंदूशी कनेक्ट असतात. so the nerves are attached to the brain. आणि आम्ही पाहतो त्याला जर त्या पद्धतीने काम दिलं तर ते विकसित होतात. So if you work your spine like त्यांनी that, it will get developed. त्यांनी क्षमता वाढते. Your brain is developed. तुम्ही सरळ बसू शकता, You can sit straight तुमच्या मणक्या तुमच्या मेंदूचा विकास होऊ शकतो. and your brain is developed. पण जर मी त्याला तसंच But ठेवलं if you keep it like तर that, काय उपयोग नाही. it's of no use. एखादी वस्तू त्याला काम न देता तुम्ही एकाच पोझिशन मध्ये जर कायम ठेवली, If you keep one thing at the same ती place कालांतराने निर्जीव होते, and it becomes dead after ती a long सुकून time. जाते, It dries up. त्याचा काही उपयोग होत नाही. It's of no use. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होणं गरजेचं आहे. Every organ needs to be developed by its own capacity. मला गुडघ्यावर येणं गरजेचं I आहे. need to go down on my knees. माझ्या गुडघ्या जर व्यवस्थितरित्या मला तो व्यायाम जर मी त्याला दिला If I train it properly, तर आणि ते जे गुडघ्याचे जे जॉईंट्स असतात त्याला चांगला आम्ही पाहतो त्याला चांगला व्यायाम मिळेल. the joints of the knees would get ते trained properly. व्यवस्थित कार्य It करतील will work properly आणि आम्ही पाहतो ते आणि आशीर्वादित होतील. and it will get blessed. मग प्रियानो प्रत्येक अवयव देवाच्या गौरवासाठी आहे. Every organ is for the glory of आपले God. हात उंच करा. Lift up your hands. पुरुषांनी वाद विवाद सोडून आपले हात उंच करून प्रार्थना करावी, पवित्र शास्त्र आम्हाला Men सांगतं. should forget their quarrels and lift up their hands and pray, says the Bible. किती पुरुष करतात? How many men do that? आता जर मी म्हटलं एक 10 मिनिटं आपण सगळेजण खाली हात अजिबात आणायचं नाही, हात उंच करून उभं राहायचं, किती लोक सांगू शकता थांबू शकतात? How many people can lift up their hands for 10 minutes? ब्रदर, अजून कोण? फक्त एकच ब्रदर, अभिषेक तरुण. हा, बस एवढ्या लोकांमध्ये फक्त 2 ब्रदर. बहिणींपैकी कोण कोण करू शकतो? फक्त 10 मिनिटं अजिबात खाली हात आणायचा नाही आणि असा ठेवायचा नाही, असा ठेवायचा. मी तुमच्याकडनं करून घेणार नाही, पण जरी घरी जावा की होईल का बघा तेवढा 10 मिनिट तरी. And you need to do it for 10 minutes. मग आम्ही काय देवाला सादर होतो? How do we present ourselves? शलमोनाने मंदिराचं जेव्हा समर्पण केलं, ते डेडिकेशन त्याचं ते मंदिराचं समर्पण झालं, तेव्हा बायबल आम्हाला सांगते की त्याने हात उंच करून प्रार्थना केली आणि प्रार्थना संपेपर्यंत त्याचे हात उंच होते. प्रार्थना कधी संपली त्यावेळेचा उल्लेख केलेला नाही. When Solomon dedicated the temple, his hands were lifted up and his hands were like that only. When the prayer ended, it's not mentioned in the Bible. मागच्या भरपूर मोठा तुम्हाला मेसेज दिला मी हात उंच करण्याविषयी, And I preached to you a long time about raising up पण your आम्ही hands. काही शिकतच नाही. But we don't learn from it. पास्टर येतात, बोलून जातात, आम्ही आपल्या आहे त्या पद्धतीमध्ये And चाललोय. pastor comes, speaks to us, but we don't listen. काय काय लोक तर इतके भारी असतात ना. And some people are so special. काल मी एका फ्युनरलला गेलो होतो I went to a funeral yesterday. आणि मग तिथं गेल्यानंतर मला एक पाळक साहेब आले माझ्याकडं. And I met a pastor there.
आता ते दुसऱ्या चर्च होते, मला म्हटलं की साहेब बोलताय का तुम्ही? And he was from other church. He said, Pastor, are you preaching? म्हटलं तुमची इच्छा असेल तर बोलतो. If you want, I can do that. हा, मग मला म्हटले मला फक्त 5 मिनिटं हा. But he said, just preach for 5 minutes. आता म्हटलं 5 मिनिटात काय संपवायचं? So how can we preach for 5 ठीक minutes? आहे म्हटलं 5 तर 5 मिनिटं. So I'll preach for 5 minutes. आणि मग मी बोलायला सुरुवात केली. And I started to preach. मग पाळक साहेबांना मागं वळून विचारलं, पास्टर बोलू का थोडासा? And I asked Pastor, can I talk for more time? पाळक साहेब म्हणतात आता तुम्हाला जेवढा वेळ बोलायचं तेवढा वेळ बोला. So Pastor says, speak for how much ever you want. आज सगळा तो संदेश झाला, म्हणजे जास्त वेळ बोललो ना, संदेश झाला. And I preached there. आले 2-4 जण. And some 2-4 people came. पास्टरला नंबर द्या. Pastor, give me a number. एक ब्रदर आले आहे, And there's वयस्कर one- अंकल होते. And there's one uncle there. म्हणे पास्टर पाळक साहेब वचन खूप सुंदर सांगितलं. And Pastor, the preaching was very good. 2 मरणाची फोड अतिशय सुंदर, मी पहिल्यांदाच हे ऐकलं. And I just heard it for the first time. माझी एक शंका आहे. And I had a question. आता ह्या वातावरणात ती शंका तुम्हाला विचारणं योग्य दिसत नाही. आता आपण फ्युनरलला आलेलो आहे. But we are in funeral, so I don't feel it appropriate to असं ask सगळं you. म्हटले And he said, आणि शंका विचारलीच परत. and then he asked the question. हा, मला म्हटलं की मला एक प्रश्न विचारायचा आहे. He asked about the 2 deaths. विचारा म्हटलं, आता काय बोला. So I said, ask. मला म्हटलं स्वर्गामध्ये आपण गेल्यानंतर After we go to heaven, पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या बायकोला मुलांना ओळखू शकतो का? first thing, do we recognize the children and wife? आता म्हटलं इथं होती एवढी बस झाली की बायको, आता तिथं परत कशाला पाहिजे? So why do you want there as well? आता ये फक्त मी माझ्या मनात म्हटलं. म्हटलं बरं अजून काय शंका आहे तुझ्या? What other question do you have? आता माझ्या मनात अजून एक शंका आहे म्हटलं. I have another question. समजा आता माझ्या एका पालकाचं पटत नाही. If I don't agree with the pastor, बघा पालकाचं पटत नाही, if I don't म्हणजे agree with माझं the pastor, त्यांच्यावर काही मतभेद आहेत. and we have some disagreement, आणि मग समजा स्वर्गामध्ये मी गेलो, I go to heaven, हा, आता त्याचं पालकाचं पटत नाही तर हा स्वर्गामध्ये जाईल का, हाच प्रश्न आहे. and we don't know if he'll go to heaven. आणि मग मला म्हटले, And he asked him, समजा स्वर्गामधून जाताना अचानक पाळक साहेब समोरून आले, if pastor came in heaven and met me, मग माझ्या डोक्यात प्रश्न येईल, then I have a question. अरे हा माणूस तर असा होता, This person was like this. स्वर्गात कसा का आला? How did he come to हा heaven? म्हटलं देवाचा न्याय विपरीत देव कधी करणारच नाही म्हटलं. Because God won't do a wrong thing. ते स्वर्गामध्ये दिसेल ती व्यक्ती ती योग्यच असणार आहे, ती देव योग्य आहे म्हणूनच देवाने प्रवेश दिलेला One आहे. will see in आता हे heaven is the सगळं right बोलायला person. मला वेळ नव्हता. मी त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. म्हटलं कारण ही व्यक्ती आहे ना, अशा पद्धतीचे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचं आयुष्यभर कधीच त्यांचे प्रश्न संपत नाहीत. And I didn't answer him because I knew that people who have such a question, the question won't end. ब्रदर माझा फोन नंबर घेतलाय, कधीतरी निवांत फोन करा. So brother, you have my number, you can call me later. आता त्यांचा फोन नंबर ब्लॅक लिस्टला टाकून देणार. And then I can block his number. मला जीवनाविषयी जर कोणी प्रश्न विचारले तर आवडतात. If someone asks me about life, I like that. येशूचं येणं, वधस्तंभावर मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, पुन्हा येण्याच्या विषयी जर मला विचारलं तर मी उत्तर द्यायला कधी 24 तास तयार आहे. The birth, death, resurrection, ascension, second coming of Christ. Someone asked me for हा that. स्वर्गात I'll जाईल answer का, it. तो स्वर्गात जाईल का, सगळ्या नातेवाईकांना आपण ओळखू का? अरे नातेवाईक काय करायची तिथं? Will he go to heaven? Will them go to heaven? Will my तिथं relatives go सगळ्यात there? तुला जर माहिती आहे तुझी पत्नी योग्य आहे तर स्वर्गात असणारच If you आहे. know your wife is good, she'll be in heaven. तुम्ही जर लेकरांना योग्य शिक्षण दिलं असेल तर स्वर्गात आपण असणारच आहे. If you give good teaching to your children, they'll be in heaven. शंका काय आहे? What's the doubt for you? माझं आणि त्या व्यक्तीचं पटत नाही I don't agree with that person. आणि अचानक ती व्यक्ती समोर आली माझ्या. And then that person came to me. ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे का? What's the use of this? आहे का काय अर्थ? Is of any use? काही नाही. लोकांना प्रश्न असले निरर्थक असतात ना, People have useless questions. जे महत्वाची गोष्ट ती आम्ही समजून घेत We नाही. don't understand the important thing. आणि नको त्या गोष्टीला आम्ही ती महत्व देतो. We give importance to the wrong things. आणि म्हणून मी प्रियानो आम्ही ज्या गोष्टी ज्याच्यासाठी देवानं आम्हाला निवडले ते सगळं आम्ही विसरून The things जातो. God has chosen of us for, we forget that. आणि म्हणून मी पाहतो आम्हाला आत्मिक जीवनाविषयी पवित्र शास्त्र इतक्या दिवस मी तुम्हाला सांगतोय प्रियानो, उपासना आमच्या आत्मिक जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. And worship is an inseparable part of our life. हा, म्हणून मी पाहतो उपासना You have करावी to worship, म्हणजे तुझ्या अन्न पाण्यास मी बरकत so देईल, I'll bless your food and water. तुझ्यातली रोगराई मी काढून I'll टाकी. take away your sickness. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्ही या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही. And we don't pay attention to these things. देतो का कधी लक्ष? Do we pay attention? कोणी सेवक आला की मात्र चालले लगेच. If some servant comes, then we do that. पास्टरांचा डोळा चुकून तिथं ते सेवक एकटे दिसले की आले वरती. If some other servant comes, we go to him. प्रार्थना करा. Pray for us.
इथे तर स्पष्ट सांगितलंय, It's written there. उपासना कर, रोगराई निघून जाईल. Worship and your sickness will go away. पण आम्हाला स्वतःला काही कष्ट नको. But we don't want hard work. हालेलुया. Hallelujah. आम्हाला काय पाहिजे? आयतं पाहिजे. But we want it ready. आणि देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला आयतं कुठलीही गोष्ट मिळणार. In the kingdom of God, you won't get anything ready-made. हालेलुया. Hallelujah. बायबल स्पष्ट सांगतं, प्रभू मधले तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. उपासनेसाठी तुम्ही जेवढे श्रम घ्याल तेवढे तुम्हाला आशीर्वाद आहे. Bible says your efforts in God won't go in vain. The प्रार्थना more you करण्यासाठी worship, जेवढे तुम्ही the श्रम more you घ्याल get तुम्हाला आशीर्वाद आहे. the more you worship, the more you'll get blessed. हालेलुया. Hallelujah. सावध राहा प्रिया, And be careful. जागेवर या, Come to your places उगाच गोंधळून जाऊ नका. and do not be confused. जबाबदारी स्वीकारली Accept the responsibility, तर ती प्रामाणिकपणे विश्वासूपणे पार पाडा. fulfill it faithfully and sincerely. हलगर्जीपणा करू नका. Do not be careless in it. फक्त रविवार संडे टू संडे वर्शिप केली काही उपयोगाचं And don't just worship on Sundays. प्रश्न कधी सुटणारच नाही. Your problems won't go away. जेव्हा तुम्ही रेग्युलर वर्शिप कराल When you worship regularly, तुम्हाला प्रश्न आले काय गेले काय तुम्हाला त्याचं भानच राहणार नाही. you won't recognize your problems come and go away. हा हालेलुया. Hallelujah. कारण का Because तुम्ही उपासनेमध्ये मग्न आहात. you're engrossed in worship. प्रश्न येतील, प्रश्न जातील. And questions will come and go. प्रश्नामध्ये सुद्धा परमेश्वर चांगला आहे. In problems, God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. उत्तरामध्ये सुद्धा परमेश्वर चांगला आहे. The answer, God is good. त्याची दया सनातन His mercy आहे. endures forever. परिस्थिती काही असू द्या, Whatever the situation, एक परिस्थिती चांगली आहे. there's only one situation माझा is देव good. माझ्या बरोबर My God is with me. आहे. हालेलुया. याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे का हो? Is there anything good apart from देव this? माझ्या बरोबर. My God is with me. हालेलुया. Hallelujah. आणि मग उपासना करा. So worship Him. तुमच्यातली रोगराई निघून जाईल. Sickness will go away. तुमच्यातले तुमच्या अन्न पाण्याला देव बरकत देईल. God will bless your food and water. तुमच्या शरीराची कृती करा. Do act from your body. म्हणजे प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होऊन त्या शरीराला घट्ट बांधलं जाईल. Every organ will develop and will tied to the body. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि वयोमानानुसार तुमच्या शरीराला काहीतरी त्रास होत राहणार आहेत, ते निर्विवाद आहे. According to the age, your body will have some sickness, that is for sure. लोकांना वस्तुस्थितीचा भानच ठेवत. People not have a realization of reality. आता मी जर 62, 63, 70, 80 वर्षाचा आहे, If I am of 62 or 70 or 80 years, आणि मी जर म्हटलं की माझं शरीर एकदम 10-12 वर्षाच्या मुलासारखं असं होईल का होते? if I say my body is like a teenager, त्याला थोडं काहीतरी होणार का नाही? होईल का नाही? हा, डोळे आदू होत जातील, म्हणजे क्षीण होत जातील. my sight will become weak. हा, कारण ते पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या सेवकांना पण त्रास झालेले आहेत. Because in the servant of God also had troubles in the पण Bible. एक मात्र आहे, But one thing is for sure, त्रास जरी असला, if you have troubles, तुमच्यामध्ये आत्मिक जी एनर्जी आहे, the energy spiritual in ती your body, अवर्णनीय आहे. it is indescribable. जेव्हा तुम्ही उपासनेला उभं राहाल, When you stand up for worship, तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की तुमच्या शरीरात काय त्रास don't असणार. realize you have a sickness in your body. हालेलुया. हा, वयोमानाप्रमाणे काय काय गोष्टी घडत राहतील, घडू द्या. According to it, something will happen, let it happen. आत्मा सुस्थितीमध्ये राहू द्या. The spirit should be in good place. मातीचे शरीर मातीचे, मातीला पुन्हा मिळणार आहे. And it will go soil to soil. पण एक दिवस गौरवी शरीर मिळणार But आहे. one day we'll have a glorious body. हालेलुया. Hallelujah. आणि प्रश्न काय विचारू नका देवाला, And do not ask question to God. असं का आणि तसं का. Why this and that? फक्त देवाने जे सांगितले तेवढंच करा. Just do what God says. म्हणजे तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीचे प्रश्न राहणार You नाही. won't have any questions. हालेलुया. Hallelujah. प्रभूमध्ये प्रश्न आहेत, तो प्रश्न बाहेर होते, आता प्रभूमध्ये आले, उत्तर मिळाले There आम्हाला. are many questions outside in God also, but you have answers in God. हालेलुया. Hallelujah. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. हा. वृद्ध, तरुण, तरुणी सगळ्यांनी काय करायला पाहिजे? देवाची उपासना करायला पाहिजे. And elders, youth, everyone should worship the God. वृद्धाप काळामध्ये सुद्धा ते फळ In देतील, your old age, you will give fruit, आणि ते फळ रसभरीत असेल, चांगला असेल. and the fruit would be fresh. पवित्र शास्त्र आम्हाला सांग. The Bible tells us. हालेलुया. Hallelujah. काही वर्षापूर्वी मागे तुम्हाला सांगितलं, काही वर्षापूर्वी एक फार मोठे सेवक आले होते पुण्यामध्ये. And some years ago, a big servant of God had come to
to Pune. दोन्ही किडन्या फेल, 2 kidneys were failed. डायलिसिस वर होते. They were on dialysis. पण ज्यावेळेस ते वचन सांगायला उभं राहायचे, But when he used to preach the word of God, तरुणांनाही लाजवतील अशी हालचाल त्यांची त्या स्टेजवर असायची. and they used to move around the stage even like the youth. स्टेजवर खाली आले की त्यांना थोडासा आधार द्यावा लागायचा चालायला. Once he used to come down from stage, he needs support. पण जेव्हा ते स्टेजवर येतील, But when he used to come on stage, त्यांना देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य he used to get the spirit of power of the Spirit of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एक देवाचे सेवक होऊन गेले There was a servant of God, आणि त्यांना एकदा वयस्कर झाले होते and he was aged, आणि थोडेसे ग्रामीण भागातले होते ते, and he came from the rural place, आणि मग चेकअपला गेले and then he went for a checkup. आणि डॉक्टरने सांगितलं की अहो तुमचं हार्ट आता इतक्या पर्सेंट चालू आहे. And doctor told him that your heart is working a certain percentage. मग ते आता तुम्हाला ते ऑपरेशन वगैरे काय करावं लागेल. You need to do some operation for that. मग ग्रामीण भागातले ते देवाचे सेवक But होते. he was from a rural area. ते डॉक्टर नंतर हरले का तू काय पण सांगतोस. And he said to the doctor, you're telling a wrong thing. नातवाला म्हटले चल मला घेऊन चल घरी. And then he said to his grandson, take him डॉक्टरने home. रिपोर्ट असे वाईट दिले होते And a doctor said to him, की असं करावं लागेल, तसं करावं लागेल, इतक्याच पर्सेंट हार्ट चालू आहे. you have to do this, do that, your heart is working a certain percentage. आणि त्याच्यानंतर काही औषध नाही घेता 7 वर्ष जगले. And without any medicine, he lived for 7 years more. हालेलुया. Hallelujah. हा विश्वास. This is a faith. आमेन. Amen. माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. पुरे. मग ती कृपा मिळवा My आपल्याला. grace is sufficient for you. You have to get the grace. तिमोथेला सुद्धा पौल काय म्हणतोय, माझ्या कृपेमध्ये, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये तू बलवान हो. Timothy says to Paul, like, grow in the grace of मग Christ. ज्या कृपेवर आम्ही अवलंबून आहोत The grace that we depend on, त्याच्यामध्ये आम्ही बलवान you do होणं. strengthen in it. हालेलुया. Hallelujah. जबाबदारी दिली ती महत्वाची पार पाडणं गरजेचं आहे. To fulfill the responsibility. इथं आम्ही सांगितलं की उपासना करावी म्हणजे तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल आणि तुझ्यातली रोगराई मी दूर करी. Serve the God and bless your bread and water and take away your sickness. हालेलुया. Hallelujah. त्याला कुठली बाकीची अट नाही, एकच आज्ञा आहे, उपासना कर. There's no condition, but then you have to just worship the Lord. पण जे सांगितले ते आम्ही करत नाही, हाच मोठा प्रश्न आहे. But we don't do anything, and that is the biggest question. आणि माझं एकच माझ्या समोर ध्येय माझं आहे, And we just have one goal, चर्च मधल्या प्रत्येकाला विश्वासामध्ये उभं करायचं, and to make everyone stand in the faith. त्याने उभं राहायचं, They have to remain standing. प्रार्थना त्यांनी करायची, They have to pray. इतरांना आशीर्वादाचं कारण They व्हायचं. have to become a reason for blessing for उगाच others. आशीर्वादासाठी इकडे जा तिकडे जा करायचं They नाही. do not have to go places for blessing. असंच पाहिजे की नाही माणसाचं जीवन, Such should be life of man. उपासकाचं विश्वासाचं जीवन. Life of worshipper or a believer. का आम्ही येईल त्या माणसाच्या पुढे, सेवका पुढे जायचं, मान का खाली घालून उभं राहायचं. Should we go to any servant and go for prayer? हा, सेवकाचा सन्मान करा, चांगली गोष्ट आहे. You have to honor the servant of God. पण त्यावेळेस हे विसरू नका की मी एक उपासक आहे. But don't forget, even I am a worshipper. हालेलुया. Hallelujah. एक उपासक ज्या उपासकाला भेटतो, And when a worshipper meets another worshipper, एक प्रकारची ऊर्जा मिळते. there's one energy. आणि एक उपासक दुसऱ्या उपासकावर जातो, माझ्यासाठी प्रार्थना करा, असं माझे प्रॉब्लेम आहेत. And if one worshipper says to the servant, pray for me, लोक म्हणतील ते तू उपासक म्हणून तुम्हाला काही शिकवलं ना का चर्च मध्ये. so people would say that haven't anything they taught you in your church. तुमच्या फॅमिलीचं सगळं उद्धार करणार ते. And so they'll ask everything. तुमची फॅमिली म्हणजे शिलो फॅमिली. I'll ask anything about your church family. असं होऊ देत का? Is it right? हो का नाही? हा, सावध रहा, So be careful for that. विश्वासामध्ये उभं राहा. And stand in faith. जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून स्वतःला काय करायचं आहे, सावरायचं आहे. The one who's standing shouldn't fall, and he should be careful for that. हालेलुया. Hallelujah. रोज उपासना करा. Worship him every day. कशी करायची? रोज. How should you worship him every day? सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचं नाव स्तवनीय आहे. From the rising of the sun to the setting of the sun, his name is praiseworthy. हालेलुया. देवाची वेळ देवाला द्या प्रिया. And time of God, you need to give it to God. उगाच डोळे चोळत चर्च मध्ये येऊ नका. Do not come to church rubbing your eyes. पूर्ण तयारीनिशी या. पहिली तयारी प्रार्थना पूर्वक या. You have to be ready and come to church in prayer. संडे स्कूलच्या टीचर्स किती येतात प्रार्थना पूर्वक अभ्यास करून. त्यांना तुम्हाला असं वाटत नाही ना की काय थोडे छोटे छोटे पोरांना तर शिकवायचं काय, असं काय करता का काय संडे स्कूल टीचर? असं करता का? नाही. नक्की कोण कोण संडे स्कूल टीचर हात वर करा. 1 2 बाकीचे काय कसा करता? घरी अभ्यास करता का उठून येतं आपलं? वचन लहान मुलांना शिकवायचं असू द्यात, नाही तर मोठ्यांना शिकवायचं असू द्यात,
वचन शिकवणाऱ्याने पूर्ण प्रार्थना अभ्यास करूनच वचन शिकवायचं. Let the teaching be to the smaller ones, all the elder ones. The teachers should be in prayer. तुमच्या संडे स्कूल टीचर्स लक्षात घ्या, तुमच्या समोर 5 वर्षाचा जरी मुलगा असेल तर भवितव्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही मोठा सेवक बघा. The teacher of Sunday school should be careful. If a 5-year-old child, you have to see a big servant in him. तो मोठा सेवक आज झाल्यानंतर त्याला त्याचे सर्व क्रेडिट देव तुम्हाला देणार आहे की तू त्याला शिकवलंस आणि मी त्याला तिथपर्यंत घेऊन गेलो. And once he becomes a servant, God will give you the credit that you taught him and I took him there. हालेलुया, Hallelujah. हालेलुया म्हणा. Hallelujah. देवाची कुठली गोष्ट अशी साधी घेऊ नका प्रिया. No thing of God you should take it simple. लहान मुलाला शिकवायचं असू द्या, Teaching a small child, नाही तर मोठ्यांना शिकवायचं teaching असू the द्या. elders. प्रार्थना महत्वाची आहे, Prayer is important. अभ्यास महत्वाचा, Study is important. नोट्स काढून घेणं महत्वाचं. Taking notes is important. हालेलुया. Hallelujah. एक IAS ऑफिसर होते, There was an IAS officer. आहेत म्हणजे, And he's working. आणि त्यांना खूप इच्छा झाली की त्यांच्या टीचरला भेटायची. So he had a will to meet his teacher. आणि तो ते भेटायला गेले तेव्हा त्या टीचर प्रमोशन मिळालं होतं आणि प्रिन्सिपल झाले And होते. he went to meet his teacher and teachers had become the principal. आणि ते गेले भेटायला And he went to meet the teacher. आणि ते इतका आनंद झाला त्या टीचरला, पण माझा मुलगा IAS ऑफिसर झाला. The teacher was so happy that my student had become an IAS. एवढा मोठा ऑफिसर, प्रियानो सगळा स्टाफ सगळा लवाजमा त्यांच्या बरोबर. And he was a big officer, he had a great entourage. पण एका लहान मुलासारखा आपल्या टीचर समोर अतिशय आणि नम्रपणे तो उभा होता. But like a child, he was standing humbly in front of the teacher. हालेलुया. Hallelujah. आणि टीचरला म्हटलं की टीचर मला तुम्ही त्यावेळेला रागवला, छडी मारली म्हणून मी आज इकडे या पदावर And आलो. he said, teacher, you scolded me, you hit me that time, that's why I'm मला become म्हटलं this आज मी today. आलोय, I have come here बक्षीस घ्यायला आलोय, and to take a मला परत prize मी हात पुढे करतो, मला छडी मारायची. and just hit me with a stick. आता त्या प्रिन्सिपल वयस्कर झाल्या होत्या. And the principal was an elder एवढ्या person. मोठ्या IAS ऑफिसरला छडी कशी काय How मारायची? can I hit someone with a stick at some तर त्यांना big ती जुनी position? आठवण पाहिजे होती. So he wanted an old प्रिन्सिपल remembrance, मॅडमने हळूच मारली छडी, but she hit him slowly. पण दोघही ते शिक्षक आणि विद्यार्थी एकदम असे घाईवर आले. But both the teacher and the student became emotional. तुमच्या हाताखालून शिकलेला ज्यावेळेस एखादा मुलगा असा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ज्यावेळेस तो प्रवचनकार होईल, उपदेशक होईल, तुम्ही सांगा की ज्यावेळेस तो तुमच्या समोर येईल कसा उभा राहील तुमच्या So समोर. when a student of yours will become an international preacher, how would it be when he will come in front of you? विश्वासानं हे दृष्टांत बघा. And with faith, see this vision. हालेलुया. Hallelujah. आम्हाला शिकवलेल्या संडे स्कूल टीचर्स आता सुद्धा जशाच्या तशा माझ्या नजरेसमोर त्या उभ्या आहे. My Sunday school teacher is same in front of me even आणि today. अनेक वेळेला ज्यावेळेस मी वचन सांगतो कधी कधी मला एकदम त्यांची आठवण येते आणि प्रियानो मी पण त्यावेळेस असा गहिवरून जातो. Whenever I teach the word of God, sometimes I remember them in when I become आता त्या emotional. हयात नाही, But they are not here पण today. ज्यावेळेस मी लहान होतो त्याच वेळेला त्या 60-70 वर्षाच्या होत्या. And when I was small, that time आम्हाला they अशा were जवळ aged. घेऊन त्या सतरंजीवर जवळ घेऊन त्या बसायच्या And they used to teach us sitting close. आणि अतिशय आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्व पवित्र शास्त्र सर्व गोष्टी रूपाने आम्हाला त्या शिकवायच्या. And in a good way, she used to teach the word of God. आणि त्या गोष्टीचा परिणाम असा झाला प्रियानो, And that thing had such an effect, देवाचं भय वाढत गेलं. and the fear of God was मी increased. पाळक व्हायच्या अगोदरच त्या बऱ्याच वर्षापूर्वी त्या वारल्या. Before I become a pastor, she passed away. तर त्या जर असत्या जिवंत तर मी त्यांना अनेक वेळा जाऊन भेटलो असतो. But if she was here today, I would have met her many times. संडे स्कूल टीचर्स लक्षात घ्या, Sunday school teachers, please remember, तुम्ही घडवणारे लोक आहात. you're people who create, सेवक घडवणारे लोक people who आहात. create servants. हालेलुया. Hallelujah. आणि बालपणी जे घडवणं असतं तेच खरं घडवणं असतं, कारण तेच घडवणं शेवटपर्यंत ते टिकत राहतं, ते विकसित होतं. And the creation in the childhood is the real creation because it gets developed till the end. संडे स्कूल टीचर्स हलगर्जीपणा करू नका. Sunday school teachers, do not take it easy. गुडघ्यावर या, Come on your knees. प्रार्थना करा, Pray. देवाला म्हणा, देवा ज्या मुलांना शिकवण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे And say to God, the children I teach, ती मुलं पुढे जाऊन मोठे सेवक होऊ दे देवा. let the students become great servants in the future. आत्म्यानं भरलेले सेवक होऊ दे. Servants filled with मला spirit. ते बघायचं आहे. I want to see that. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा विचार तुम्ही कधी गांभीर्याने केला का? And do you have this thought in your mind जी ever? मुलं तुमच्या समोर बसली त्यांच्यामधून तुम्ही मोठे सेवक कधी बघितलेत का विश्वासानं? And do you see the vision of a great servant in the students that you teach? बघा, You have to see that. त्यांच्यामधून मोठे सेवक बघा. Great servants you need to see. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah.
राजा होण्यापेक्षा राजा बनवणारे व्हा. And rather than a king, become a king maker. हा, किंग मेकर व्हा. Become a हालेलुया. king maker. माझ्या हाताखाली तयार झालेला मुलगा And a student who learned from me, आज मोठा सेवक he's a झाले. great servant today. आमेन. Amen. हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. साधी गोष्ट नाही प्रिय. It's not a very simple thing. हालेलुया. हालेलुया. सर्व संडे स्कूल टीचर्स All the Sunday school teachers, लक्षात घ्या, you have to be careful. गांभीर्य लक्षात घ्या. You have to listen to माझ्या seriousness. लक्षात येते तुमच्या सगळ्या गोष्टी, You are understanding everything, पण मी तुम्हाला बोलत नाही. but I don't talk to you. वर्शिप लीडर, स्क्वायर ग्रुप, तुम्ही पण ज्या उपासनेला उभं राहाल प्रियानो, तुम्ही उपासनेला लोकांना मंडीला चालवाल, उपासनेमध्ये लोकांमध्ये चमत्कार घडू द्या. And worship leaders, choirs, when you praise from here, Look- miracles should happen. लोकांना आशीर्वाद मिळू द्या. People should get blessed. त्यांना त्या उपासनेची सवय लागू द्या. They should get used to that worship, देवाचे आशीर्वाद तुम्हाला and मिळतील. you'll get the blessings of God. उगाच उठायचं यायचं काही कामाचं नाही. Just to get up and come here is of no use. नाईट शिफ्ट करत असला तरी काय उपयोग नाही, काय तरी तुम्हाला ते 1 तास वेळ द्यायलाच पाहिजे. If this night shift, still you have to give that time to God. उभं राहायचं म्हटल्यानंतर ती वेळ तुम्हाला द्यावाच लागणार. And if you have to stand, you still have to give that मी time to नाईट God. शिफ्ट करून आलो, मी अमुक करून आलो, मी तमुक करून आलो, त्याचा काही लाभ नाही त्या I गोष्टी. do night shift, I do this, there's of no use. पटतंय का? Do you understand this? ह्या गोष्टीमध्ये कधी काही आई खूप आगाऊपणा करते. And sometimes the mother are not careful in these things. नाईट करून आल्या बाब थोडासा झोपून मजा. So he worked in the nights, sleep and then go. बाळकाला काय तेच काम आहे. But pastor have that work only. तुम्ही असं म्हणत नसाल, पण आई म्हटलं तर कधी कधी वाटतं की पोराली जरा आराम करू द्या. The mother feels that the child should rest for some time. पण जर देवाची जबाबदारी आम्ही घेतलेली But आहे, we have the responsibility of तर God. ती पण त्याच पद्धतीने पार पाडणं फार गरजेचं. It needs to be fulfilled in the same manner. सेवा करणाऱ्या मुलांच्या जेवढ्या आया आहेत हात उंच करून म्हणा आमेन. हालेलुया. आल्यात का? हा. काय करायचं? What do we have to do? बायबल सांगतं निरंतर प्रार्थना करा, Bible says pray unceasingly. निरंतर स्तवन करा. Worship Him always. मग आम्ही का ते करत? But why don't we do that? जे सांगितले ते आम्ही का करत नाही? Why don't we do what is told to us? ते आम्हाला करणं We need to गरजेचं. do that. हालेलुया. Hallelujah. सगळे उपासक लक्षात ठेवा. All the worshippers should listen. तो आपला देव परमेश्वराची उपासना करावी, Worship your Lord your God. म्हणजे तुझ्या अन्न पाण्यास मी बरकत So I'll देईन bless your food and water आणि तुझ्यातली रोगराई दूर and will करेन. take away your sickness. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आपल्या मूळ गोष्टीकडे येऊया. And let's turn to a topic today. वेळ गेला एवढा. And we have a lot of time. चांगलं शिकला पण चालेल. शिकला की नाही? प्रभूला धन्यवाद. प्रियानो, आमचं मागच्याच आम्ही पाहिलं वाट पाहणं. And we saw last time waiting on the Lord. आत्मिक जीवनाचा एक भाग वाट पाहणे. And it's a part of our spiritual life, waiting on the Lord. जर आम्ही वाट पाहत आहोत, If we are waiting on the Lord, तर प्रियानो आम्ही वाट पाहताना आम्ही थकता कामा नये. so we don't have to get weary and tired while किंवा waiting. वाट पाहण्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची कुरकुर करता कामा नये. And we shouldn't grumble in our waiting. पवित्र शास्त्रामध्ये वाट पाहण्याविषयी अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या The आहेत. scriptures, many important thing about waiting is mentioned. येणाऱ्या युगाची वाट पाहणारे लोक, And waiting for the coming age, प्रभूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहणारे लोक, waiting for the second coming of Christ. आणि जे लोक अशा पद्धतीने आतून अतिशय मनापासून देवाची वाट पाहत होते, And people who are waiting eagerly for Christ, ते प्रत्येक लोक प्रत्येक घटनेकडे बारकाईने पाहत होते. all of them were analyzing every situation carefully. कारण ती प्रत्येक घटना देव ज्याची मी वाट पाहतोय त्याच्या येण्याचे मला संकेत देत आहे. Because every incident was indicating something about the second coming of Christ. आता जगामध्ये सुद्धा ज्या ज्या घटना घडत आहेत, The incidents happening in the world, आम्ही येणाऱ्या युगाची वाट पाहणारे लोक आहोत. people who we like us आणि are waiting for the coming age. या सर्व बारीक सारीक घटनेकडे आम्ही बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. We need to analyze every incident carefully. कारण ती प्रत्येक घटना आम्हाला संकेत देते. Because every incident is indicating something. प्रभू लवकर येत आहे. Jesus is coming soon. आमेन म्हणा. Amen.
आणि आम्ही ते वाट पाहणारे लोक And आहोत. we are people who wait on the Lord. आम्ही वाट पाहण्यामध्ये दिरंगाई केली If we are not careful in तर waiting, प्रियानो येणारा तो येईल, तू विलंब करणार one नाही. who is coming will come. मी कुठं असेल? And where will I? हालेलुया. मी कुठं असेल? And where will I be? फार महत्वाची गोष्ट आहे important. प्रियानो. आणि म्हणून प्रियानो वाट पाहणं. So waiting on Him. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं मार्क शुभवर्तमान याचा 15वा अध्याय त्याचं 43 वचन. म्हणून अरिमथाईमकर योसेफाने आणि परत एकदा वाचा. म्हणून म्हणून अरिमथाईकर योसेफाने धैर्य करून योसेफाने धैर्य करून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. येशूचे शरीर मागितले. हा एक प्रतिष्ठित मंत्री असून स्वतः देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. स्वतः देवाच्या राज्याची काय करीत होता? प्रतीक्षा करीत होता. वाचा. Joseph of Arimathea, a prominent council member, who was himself waiting for the kingdom of God, coming to take courage, went in to Pilate and asked for the body of Jesus. येशू ज्यास मरण पावला When Jesus died, आणि मी पाहतो या ठिकाण तो आणि योसेफ नावाचा जो मंत्री होता and Joseph was a counselor, आणि त्याच्या अगोदर एक वचन वाचा ब्रदर ते 42. and preceding was, या सुमारास संध्याकाळ झाली. या सुमारास संध्याकाळ झाली आणि हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाताच्या पूर्वीचा दिवस म्हणजे शब्बाताच्या पूर्वीचा दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफाने शब्बाताच्या पूर्वीचा दिवस होता म्हणून अरिमथाईकर योसेफाने धैर्य करून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. हा एक प्रतिष्ठित मंत्री असून स्वतः देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. म्हणजे वाट पाहत होता. Now an evening had come because it was a preparation day, that is the day before Sabbath. Joseph of Arimathea, a prominent council member, was himself waiting for the kingdom of God, coming to take courage, went in to Pilate and asked for the body of Jesus. चालू वर्तमान काळ and the going on age, प्रतीक्षा करीत होता. and he was waiting. प्रतीक्षा करणार होता नाही. He was not going to wait in the future. प्रतीक्षा केली होती नाही. Not waiting in the past. प्रतीक्षा करीत होता म्हणजे वाट पाहत होता. And he was waiting in that present moment. ज्याला आम्ही व्याकरणामध्ये म्हणतो चालू वर्तमान काळ. In grammar we say that is present continuous tense. तो वाट पाहत होता. So he was waiting. म्हणून तो प्रत्येक त्या घटनेकडे बारकाईने पाहत होता. So he was seeing everything carefully. तो अधिकारी होता. And he was a council member. तो मंत्री होता. And he was a minister. तो एक जबाबदार व्यक्ती होता. He was a responsible person. पण तो देवाच्या राज्याची वाट पाहणार होता, प्रतीक्षा करणारा होता. But he was one who was waiting for the kingdom of God. आणि म्हणून त्या प्रत्येक घटनेकडे त्याचं लक्ष होतं. So paying attention to every event that was happening there. त्या वाट पाहण्यामध्ये त्याचं सातत्य होतं. He was consistent in waiting. म्हणून येशू ज्या स्मरण पावला, when Jesus died, ती संध्याकाळ जो शब्बाताच्या अगोदरची संध्याकाळ होती. So it was the day before Sabbath. पूर्वीचा तो दिवस होता. It was past. म्हणून अरिमथाईकर योसेफाने धैर्य करून So Joseph of Arimathea had courage. पिलाताकडे त्या जाऊन येशूचे शरीर मागितले. Went to Pilate and asked the body of Jesus. आणि आम्ही पाहतो हा एक प्रतिष्ठित मंत्री असून देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. He was a prominent council member who was waiting for the kingdom of God. प्रतीक्षा करणारे लोक, people who wait, आम्ही पाहतो प्रत्येक घटनेकडे बारकाईने पाहत होते. analyze everything carefully. येशू वधस्तंभावर जाण्यापूर्वी Before Jesus went on the cross, त्याने ज्या गोष्टी सहन केल्या, the things that he bore, अनेक लोक त्या ठिकाणी होते. many people were there. अनेकांनी त्या घटना पाहिल्या. Many people saw those events. काय घडते बघायला आले होते. Some people just came to see. काय जण देवाच्या राज्याचं त्यांना माहित होतं, त्याप्रमाणे त्या गांभीर्याने ते बघत होते. Some people were looking seriously. आणि आम्ही पाहतो पेत्र दुरून ते पाहत होता. Peter saw it from far. पण आम्ही पाहतो या सर्व गोष्टीमध्ये महत्वाची एक आहे की वाट पाहणारे लोक सुद्धा त्याच्यामध्ये But होते. in all these things, people who were waiting were also there. त्याच्यामध्ये आणखीन एक आम्ही पाहतो त्या दोन चोरांच्या मधला एक दुसरा जो चोर आहे त्याच्याविषयी सुद्धा आम्ही पाहतो. Also about the second thief among the two thieves we see. ज्यावेळेस त्या दोन चोरांच्या मध्ये येशूला टांगण्यात And आलं, Jesus was between the two thieves. त्या तो एक चोर म्हणतो की तुझ्यास राजाधिकार येशील त्यास माझी आठवण कर. म्हणजे त्यालाही माहित होतं की हा राजाधिकाराने येणारे म्हणजे
म्हणजे तोही वाट पाहणारा होता. He said, remember when you come with all your authority, because he knew that he'll come as a king. आणि त्या संधीची आणि संधीचा फायदा घेतला. And he accepted the situation there. संधी त्याला मिळाली. He took the opportunity. प्रभू बरोबर जाण्याची संधी त्याला The मिळाली. opportunity to go with God. तो प्रभूविषयी तो जाणून होता. He knew about God. त्याच्या येण्याविषयी तो जाणून He knew होता. about the second coming. म्हणून त्या घटनेकडे त्याने बारकाईने पाहिलं. त्या घटनेचं गांभीर्य त्याने He analyzed the ओळखलं. seriousness and the importance of the situation. अनेकांनी ते गांभीर्य ओळखलं नाही. Many people didn't understand the पण situation, त्याने ते but he ओळखलं. understood it. त्यानं त्या ठिकाणी येशूला म्हटलं की जेव्हा तू येशील माझी आठवण He said, ठेव. remember me, Christ, when you come in your आणि glory. येशू म्हणतो आजच तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. And Jesus said, you shall be with me in paradise हा today. योसेफ नावाचा प्रतिष्ठित मंत्री And Joseph was a great counselor. तो पण या सर्व घटनेकडे बारकाईने पाहत Even होता. he was understanding everything carefully. शब्बाताच्या पूर्वी त्याचा आणि येशू त्या ठिकाणी मरण पावला. On the evening before Sabbath, आणि Jesus died there. शब्बातीची तयारी करण्यासाठी त्याला माहित होतं की त्याला आणि कबरेमध्ये ठेवणं गरजेचं And आहे. for the preparation of Sabbath, he knew that he had to put him in the म्हणून तो grave. धैर्य करून त्या पिलाताकडे गेला. So with great courage, he went to Pilate. येशूचे शरीर त्याने He asked for मागितले. the body of Jesus. हालेलुया. Hallelujah. त्याला धनवंताची कबर प्राप्त होईल. And he will get the grave of the rich. हालेलुया. Hallelujah. देवाच्या भविष्यवाणीची पूर्तता झाली And the प्रियानो. fulfillment of the prophecy of आणि God. त्यासाठी कोणाला And वापरलं? who was used there? जो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. Who was waiting for the kingdom of God. हालेलुया. Hallelujah. देव त्याचे दृष्टांत आम्ही पाहतो भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी सुद्धा ज्याला उपयोगात आणतो तो तेवढा गंभीर सेवे आणि देवाविषयी पाहिजे. देवाच्या प्रत्येक गोष्टीविषयी. And to हालेलुया. fulfill the vision of God, God uses such a person who is serious about the work of God. आणि तो त्या घटनेकडे पाहत होता. And he was seeing all the events. आणि त्याने ते मागितलं शरीर प्रिया. And he asked for the body of Christ. आणि त्याने त्या गोष्टी पुढच्या ज्या आहेत त्या त्याने केलेल्या And the आहेत. further things he did. महत्वाची गोष्ट या ठिकाणी And the आहे. important thing here, त्याचा विशेष आहे and the important thing, की स्वतः देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. he himself was waiting for the kingdom of तो God. मंत्री असल्यामुळे काम पण भरपूर होतं प्रियानो. He had a great work because he was a council प्रतीक्षा member, करणारा तो होता. but he was one who waited. आज आम्ही शेवटच्या काळामध्ये जगणारे लोक आहोत. But while we are in the end days today, आज आम्ही आजूबाजूच्या घटनेकडे कशा रीतीने पाहत how आहोत. do we look at the events ती happening today? प्रत्येक घटना मला संकेत देत आहे. Every event is indicating something येशू to me. लवकर येत आहे. Jesus is coming मी soon. त्याकडे बारकाईने पाहतो का? Am I looking at it येणाऱ्या carefully? युगाविषयीची जर मी वाट पाहणार आहे. If I look up to the age that is coming, सांप्रत काळात घडणाऱ्या गोष्टीविषयी मी किती गंभीर how serious I am about the events of the present tense. भूकंप होतील. And there are many earthquakes, आम्ही पाहतो आणि खोटे संदेश येतील. and there are fake servants, आम्ही पाहतो आणि खोटं शिक्षण अधिक वाढेल. and there will be wrong teaching everywhere. लोकांची खाजगी जिरवण्यासाठी शिक्षकांची रास लावतील. And there will be many teachers who will please people. या सगळ्या गोष्टीकडे ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या गोष्टीकडे आम्ही किती लक्ष The देतो. events that are happening, how careful and serious are we about these? हालेलुया. आम्ही लक्ष देतो का? Do we pay attention? नाही देत. We don't pay attention आम्ही to this. आमच्या आज कामामध्ये मग्न आहोत. And we are busy in our work. हालेलुया. Hallelujah. सेवेच्या बाबतीत सुद्धा आम्ही तेच आहोत. About serving God is the same. माझी ड्युटी झाली. I am working. रोज मी कामाला जातो. I go to work every day. घरी येतो. I come home. रविवारी फक्त मी जातो On चर्चला. Sunday I go to church कारण इतर वेळेस माझी ड्युटी असते. because I have duty other पण days. मी एक चर्चचा जबाबदार व्यक्ती आहे. Because I am a responsible मी member of चर्चचा the church. सेवक आहे. I am a servant of God. मग मला जर गुरुवारी वेळ आहे तर तिथं जावं. पास्टरांना मदत लागली तर मी तर आणि क्वायर टीम मध्ये तर समजा मला वेळ आहे तर मी जाऊ. क्वायर मध्ये जर माझी गरज असेल तर मी तिथं उभं राहील. वर्शिप लीड करेल. आम्ही असा विचार कधी If I have करत time on Thursday, I can go there and help in the choir. येशू लवकर येणार आहे. Jesus is going to come soon. माझं काम मला पूर्ण करायचं I have to आहे. fulfill my work. देवानं मला जबाबदारी दिलेली आहे. Jesus is given responsibility. आम्ही किती करतो प्रिया. And how much do we do? जितकं तुम्ही देवाच्या कामामध्ये तत्परता दाखवता More we are steadfast in His work. तितकं तुम्ही प्रभूच्या येण्याची वाट पाहण्यामध्ये गंभीर आहात हे सिद्ध होतं It प्रिया. proves you are serious in waiting for the second coming of Christ. हालेलुया. Hallelujah. कारण येशू म्हणतो मी लवकर येत आहे. Jesus says, I'm coming soon. पहा मी लवकर येत आहे. I'm coming soon. आणि वचन सांगतं ये प्रभू ये. And the word says, come Jesus, come. हालेलुया. Hallelujah. असं कोण म्हणू शकतो Who can say such things? जो वाट पाहतो ना त्याप्रमाणे काम करत One who is असतो. waiting and is working in the same way. हालेलुया. Hallelujah. आम्हाला सारखं ओरडावं लागतं. We get scolding आणि always. गुरुवारी येत
जावा come to serve. आणि मग इथं आपल्याला वर्शिप साठी मला लागणार आहे, तुम्ही या इथं काम करा. You have to come here for worship. पण कुणी येत नाही, That no one comes there. मागं लागावं लागतं. You have to run behind आणि them. आम्ही म्हणतो आम्ही सेवक आहोत, And then we say we are आम्ही servants of God. कामदार आहोत. And we are workers for Christ. कसलं काम करता तुम्ही? What work do we do? कसलं काम करायचं? What work do we मग do? तुम्ही येणाऱ्या युगाची वाट पाहणारे लोक आहात But का? are we waiting for the coming तुम्ही age? देवाच्या राज्याची प्रतीक्षा करणारे लोक आहात? Are we waiting for the kingdom of God? वाट पाहणारा त्या कामामध्ये तत्पर असतो. Those who wait are steadfast in his तो work. प्रत्येक घटनेकडे बारकाईने लक्ष देऊन असतो, And he analyzes every event कारण तो consistently. प्रतीक्षा करत Because he's the असतो. one who waits. आम्हाला वाटतं कधी येणार आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टीविषयी, कधी येणार आम्हाला काय माहित. And we say we don't know when God will come. येणार सांगितलंय, He'll come someday. पण कधी येईल आम्हाला माहित We नाही. don't know when he'll come पण back. जुन्या करारामध्ये त्याचा एक संदर्भ दिलेला In आहे. the Old Testament, there's a reference there. हबक्कूकचं पुस्तक, In the book of Habakkuk, त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. 1, 2, 3 तिन्ही वचन वाचा. वाचा. नव्या कराच्या शेवटी पुस्तक आहे बघा ते. मिळालं का? शशिकांत ब्रदर वाचा. वचन 2 अध्याय 1 ते 3 वचन. मी आपल्या पठारावर उभा राहीन. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन. पहाऱ्यावर उभा राहील. किल्ल्यावर पहारा करेन. किल्ल्यावर पहारा करेन. तो मजबूरवर काय बोलेल. तो मजबूरवर काय बोलेल. आणि माझ्या गाराण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल. मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ. उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ. वाचा. पाट्यावर ठळकली. म्हणजे कोणी तो वाचून धावत सुटावे. म्हणजे कोणी तो वाचून काय करावे. धावत सुटावे. म्हणजे त्यांनी स्वस्त बसू नये. हालेलुया. त्यांनी तत्परता करावी. तो दृष्टांत लिही आणि तो देवाच्या प्रभूच्या येण्याविषयीचा दृष्टांत आहे. पुन्हा ते ओळ वाचा. म्हणजे कोणीही तो वाचून. त्याच्या अगोदरच वाचा. पाट्यावर लिहून ठेव. पाट्यावर ठळकली. हा दृष्टांत लिहून काढ. पाट्यावर ठळकली. म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. पुढं. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे. कशासाठी आहे. नेमलेल्या समयासाठी. समय नेमलेला आहे. प्रभूचा दुसरा येण्याचा समय देवानं नेमलेला आहे. तो फक्त कोणाला माहित आहे. देवालाच माहित आहे ना. प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे. ट्रान्सलेशन. I will stand my watch and set myself on the rampart and watch to see what he will say to me and what I will answer when I am corrected. Write a vision, make it plain on tablets that he may run who reads it. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे. For the vision is yet for an appointed time. आता ते लिही. And you have to write it. ठळकली. Write it on plain जो tablets. कोणी वाचून तो धावत सुटेल. Will read it, he'll run. आणि बायबल सांगतं की तो दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे. Vision is for the appointed time. म्हणजे काय. What does it mean? जो नेमलेला समय आहे. The appointed time. तिथपर्यंत आम्हाला वाट पाहिजे. We have to wait for it. हालेलुया. Hallelujah. असं आहे की नाही त्याचा अर्थ. हो का नाही. mean like that. नेमलेल्या समयासाठी आहे. For the appointed time. पुढे काय लिहिले वाचा. आणि तो शेवटा जाण्यास आपणच नेट करीत आहे. काय करायचं. आपणच नेट करीत आहे. पुढं. तो फसवावयाचा नाही. त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा. तो येईलच. त्याला विलंब लागावयाचा नाही. आमेन. त्याला विलंब लागावयाचा नाही. For the vision is at for an appointed time, but at the end of it speak, and it will not lie. Though it tarries, wait for it, but it will surely come. It will not tarry. विलंब लागला तरी त्याची वाट पहा. So if he is late, just wait for it. तो येईलच. He will come. त्याला विलंब लागावयाचा नाही. It will not tarry. आणि तो जो दृष्टांत आहे. And the vision that is. तो नेमलेल्या समयासाठी आहे. It is for the appointed time. येणारा तो येईल. The one will come. विलंब करणार नाही. And he will not delay. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. My just shall live by faith.
तो दृष्टांत पाट्यावर ठळक लिही. And write it on the tablet. ते कारण कोणी तो वाचून धावत सुटावे. Anyone who reads it will run. प्रभू येणार आहे. God is gonna come. तो येईल. He will come. विलंब करणार He will नाही. not late. माझ्या भावानं बहिणीनं आम्ही वाट पाहत आहोत का? My beloved, are we waiting for him? आम्ही आत्मिक जीवनामधला महत्वाचा भाग आम्ही वाट पाहणारे लोक आहोत. We are people of God of wait. मागच्या वेळेस मी तुम्हाला एका चित्रकाराचं उदाहरण सांगितलं. And I told you about an artist. 40 वर्ष त्याने आपल्या प्रियसीची वाट पाहिली. For 40 years he waited न for his थकता lover. त्याने वाट पाहिली. And without getting weary, he waited. प्रियानो एक आशा त्याला होती. He had a hope. त्याच्या प्रियसीने त्याला सांगितलं होतं, And his beloved told him, मी येईल. I will come there. तिच्या त्या एका वाक्यावर About that one तो line, 40 वर्ष वाट he पाहिली. waited for 40 years. आणि आमचा तो जिवंत देव, तो मनुष्य नाही की त्यांनी खोटं बोलावं. त्यांनी मला सांगितलेलं आहे मी येईल. मग आम्ही किती आतुरतेने वाट पाहणं गरजेचं. So living God is not a man to lie. He has told us that he will come soon. So how eagerly we should wait for him. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. येशू म्हणतो मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. Jesus said, go and prepare a place for you. माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा My आहे. father's house had many rooms. नसतं तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. If it was not so, I would have told मी you. जातो, I'll go. जागा तयार करतो. Prepare a place. आणि जागा तयार झाल्या की मी पुन्हा येईल After it's prepared, I'll come to take तुम्हाला you. घेऊन जाण्यासाठी. I'll come to take you again. हालेलुया. Hallelujah. मग तो त्याच्या कामाला गेला. प्रिया. So he is going from his पण work. ज्याच्यासाठी आम्ही तो जागा तयार करायला But गेलाय, the place is preparing for. आम्ही मात्र काय करत आहोत? But what are we doing? आम्ही गाफील आहोत. And we are careless. आम्ही पाहतो आम्ही एकदम कुठल्या प्रकारचे आम्हाला त्या विषयीचं गांभीर्य We नाही. don't have any seriousness about that. आणि पण बायबल आम्हाला But सांगतं the Bible tells us आम्ही गंभीर we व्हावं. need to be serious. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न We need करावे. to try hard for it. आम्ही वाट पाहणारे लोक We need to wait for it. रोज वाट Every day पहा. wait for it. सकाळी उपासना करा, Worship in दुपारी morning. उपासना करा, Worship in afternoon. संध्याकाळी उपासना Worship करा. in the evening. त्यांनी आशा दिलेली आहे And he's given us hope. आणि त्याची आशा निराश करणार And his hope won't disappoint. येणारा तो The येईल, one who is coming will विलंब come. करणार Won't नाही. delay. माझा नीतिमान विश्वासानं My वाचेल. just shall live by faith. म्हणून ज्या ठिकाणी येशू म्हणतो की मी आणि जागा तयार करायला जातो, So Jesus says, go and prepare a त्या place for you. ठिकाणी एक अतिशय सुंदर वचन आहे. A beautiful verse तुमची is there. अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ देऊ Do नका. not let your hearts be troubled. हालेलुया. वाचा ते वचन, योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. हा, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नये. देवावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि मजवर विश्वास आणि ठेवा. मजवर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात हा, राहण्याच्या जागा पुष्कळ हा, आहेत. पुन्हा एकदा पहिलं वचन वाचा. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. हा, काय लिहिले? तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. होऊ नये. देवावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास आणि ठेवा. मजवर ही विश्वास ठेवा. एवढं बोलतो आणि डायरेक्ट तो काय बोलतो बघा, वाचा. माझ्या पित्याच्या घरात माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. नसत्यात तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. मी तुम्हासाठी जागा तयार मी करायला जातो. तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जागा आणि जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन. हा, तुम्हास आपल्या जवळ जवळ घेईन. पहिलं सांगितले तुमची अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ देऊ नका. Let not your hearts be troubled. You believe in God and also believe in me. In my Father's house are many mansions. If it were not so, I would have told you. I go to prepare a place for you. And if I go and prepare a place for you, I will come again to receive you myself. आम्ही ज्या घटना बघत आहोत The जगामध्ये, events we see in the world, कदाचित आमचं अंतःकरण अस्वस्थ होईल, maybe our hearts are troubled. आमचं अंतःकरण भयभीत होईल. Maybe our hearts are fearful. कारण प्रश्नच तसे असणार Because the आहेत. questions are so. शेवटच्या काळामध्ये त्या घटना घडणार In the आहेत. end days, events will जागोजागी occur. भूकंप होणार आहेत. Earthquakes will be there. वेगवेगळ्या प्रकारचे रोग येणार Many आहेत. sickness will be there. आम्ही पाहतो सर्व नकारात्मक गोष्टी समोर All the येतील. negative things will come upon लोकांना you. सर्व प्रकारच्या आणि विवंचनांना सामोरं जावं People लागणार will आहे. have many problems पण in their तुमचे life. अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ Don't let your नका. hearts be troubled. तुम्ही भयभीत होऊ नका. Don't be fearful. कारण हा प्रत्येक घटना घडणारी तुम्हाला संकेत देत आहे येशू येत
आहे. But every event is indicating to you Jesus is coming. आमेन म्हणा. Amen. हालेलुया. तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नये. Don't let your hearts be troubled. माझ्यावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. Believe in God and believe in आणि me. माझ्यावरही विश्वास ठेवा. And believe also in me. हालेलुया. तो जागा तयार करायला He's गेला. going to go and prepare a place for you. जागा तयार झाली की तो येणार आहे. And the place is ready, he'll come. आपल्या लोकांना घेऊन To जाण्यासाठी. take his people. तो येईल प्रिया. He will come soon. आम्ही वाट पाहणारे लोक You have to wait for him. ज्याप्रमाणे तो आणि आता योसेफाविषयी आम्ही ऐकलं आणि मी पाहतो की तो आणि देवा येणाऱ्या राज्याची वाट पाहणारा तो होता प्रिया. And like we heard about just you are waiting for the kingdom of God. येशूच्या त्या वधस्तंभाच्या सर्व घटनेकडे त्याचं बारकाईने लक्ष He आहे. was paying attention to all the events on the cross. आज आम्ही 40 दिवसाचे उपवास करतो, दुःख सहन करतो प्रियानो, पण त्या घटनेचं गांभीर्य आम्ही कुठं पाहतो की ज्या घडत आहेत आता की येशू लवकर येत असताना घडणारी चिन्ह. हालेलुया. And we are fasting for 40 days pretending to be sad, but we don't know the seriousness of Jesus coming soon. आम्ही तिकडे कुठं लक्ष देत आहोत. Are we paying attention there? जो मूळ गाभा आहे त्याच्यापासूनच आम्ही भटकले जात आहोत. We are going to stray from the core that is of the word. येशू म्हणतो मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. I go and prepare a place for you. येशू म्हणतो मी आलो वरून वरील गोष्टी तुमच्यासाठी मी And Jesus said, बोलतो. I come from above, I speak to things of above. जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं त्याची इच्छा आहे. Where I am, you should be. म्हणून आम्ही वरील गोष्टीकडे लक्ष देतो. We should, but are we paying attention to things of तो above? येत आहे And प्रिया. He's coming soon. आणि म्हणून प्रिया आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देणे वाट पाहणारे आम्ही So असावे. we should be people who wait and pay attention to those मिकाच्या things. पुस्तकामध्ये 7व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये काय लिहिले पहा. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करेन. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकेल. माझा देव माझे ऐकेल. ऐके. Therefore, I will look to the Lord. I will wait for the Lord of my salvation. My Lord will hear me. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन. I will look to the Lord. मी आपल्या तारण दुर्गात मी तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राही. I will wait for the Lord of my salvation. थकणार नाही. I will not be tired. कुरकुर करणार Not नाही. grumble. काही कुठल्या गोष्टीचा नकारात्मक विचार करणार Not think negative about anything. वाट पाहत Just wait for Him. आनंदाने वाट. I'll wait happily for कारण Him. त्यांनी मला सांगितलेलं Because He has told me, मी येणार आहे. I will come soon. मी येणार आहे. I will come soon. मग रोज आम्ही त्या देवाच्या मार्गामध्ये चालणं So गरजेचं आहे. every day we need to walk in रोज the way of the Lord. प्रसन्न अंतःकरणाने आम्ही त्याची उपासना Every way with a cheerful heart we have to worship Him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. जोरात म्हणा. Hallelujah. हा. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. मागच्याच मी सांगितलं थोडक्यात मी बोललो मागच्या सांगितलं तुम्हाला की तो आपला देवाची आज्ञा आहे. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 5 वचनामध्ये सांगितलं की तो आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनानं पूर्ण जीवानं पूर्ण शक्तीनं काय कर प्रेम कर. And Deuteronomy 6:5 say, love the बरं, Lord तेच with all आहे your का? mind, तो body त्याचा and heart. संदर्भ. हा वाचा. तू आपला देव परमेश्वर तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने याजवळ पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती व कर. पूर्ण शक्तीने प्रीती कर. You shall love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your strength. हा. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण मनानं जीवानं शक्तीनं देवावर प्रेम करता And with all your heart, with all your soul and strength, you love Him. त्यावेळेस तुम्ही आपल्या देवाची रोज आनंदाने वाट पाहता. Only then you wait upon Him पूर्ण every day with तयारीने joy. वाट पाहता. With all readiness, you wait for कारण Him. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीची वाट पाहता. Because you are waiting for your beloved. तो चित्रकार त्याच्या प्रियसीची वाट पाहतो. The artist was waiting for his म्हणून beloved. रोज तो ताजी फुलं घेऊन जायचा. That is, he used to take fresh flowers every रोज day. आपलं घर तो चांगलं सजवायचा. That is, he used to decorate his house रोज every day. तिच्या वाटीचा अन्न तो तयार करायचा. That is, he used to prepare food for her आणि every day. तो तिची वाट पाहतो रेल्वे स्टेशनला जायचा. Because he was waiting for her at the railway त्याच्यामध्ये station. कधी खंड पडला He नाही. did not lack in it. कुरकुर त्याची झाली He did नाही. not grumble in it. कारण तो आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहतो. Because he was waiting for his म्हणून beloved person. ज्याच्यावर माझं प्रेम आहे The person that I love. त्याची वाट पाहताना मनुष्य नेहमी आनंदानं वाट पाहतो. So the person always waits for Him with joy. तुम्हाला जर देवाची आनंदानं वाट पाहायची आहे If you want to wait upon the Lord तर with joy, देवावर प्रेम करा. so love the Lord. हालेलुया. Hallelujah. पूर्ण मनानं पूर्ण जीवानं पूर्ण शक्तीनं प्रेम करा. With all your heart, with all your soul, with all your मग strength, तुम्ही wait for Him. कुरकुर करणार नाही. So you won't grumble. ज्याच्यावर माझं प्रेम आहे The one that I love. आणि ज्यानं माझ्यावर प्रेम The one who loved me. केलं तो मला म्हटला की मी येणार He's saying, आहे. I'll come soon. मी तुला घेऊन जायला येणार I'll come आहे. to take you. मग मी रोज त्याची वाट
वाट आनंदाने पहा. Every day I wait for him. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की प्रेम हे फुलत जाणे त्या अवस्थेमध्ये असावं. And love should be one that grows always. ती प्रक्रिया शेवटपर्यंत असणं The गरजेचं growth आहे. should be there till the end. तुमचं देवावरचं प्रेम रोज फुलत गेलं The पाहिजे. love of God should flower every रोज day. देवाची आराधना आत्म्यानं खरेपणानं करा. Worship him in truth and रोज spirit every day. प्रसन्न चित्तानं देवाला सादर With a व्हा. cheerful heart present रोज yourself every आपले day. हात उंच करून प्रभूची आराधना Lift up your करा. hands and worship him every day. प्रभूच्या नावाला धन्यवाद Give द्या. thanks to his name. प्रियानो, पौलाने सर्व संकट सोसली, And Paul bore all the problems. स्वकीयाचे हल्ले सोसले, And he bore the attacks from his own. परक्यांचे हल्ले त्यांनी सहन Attacks of the केले. enemies. उपासमारी आहे, And he had lacked food. अप्रतिष्ठा आहे, And he lacked honor. या सर्व गोष्टीमध्ये In all these things, त्याचं देवावरचं प्रेम वाढत गेलेलं his आहे. love on God म्हणून increased. तो म्हटला की अप्रतिष्ठित तरी आम्ही प्रतिष्ठित He आहोत. says, dishonored, then I'm honored. कफल्लक तरी आम्ही समृद्ध आहोत. And we lack, but then we get everything. मग या सर्व वक्तव्यावर, या सर्व त्याच्या कृतीवर काय सिद्ध होतं? So what is proven about all these acts? रोज त्याचं देवावरचं प्रेम फुलत जात होतं. And every day's love upon God was increasing. म्हणून तो आम्हाला हे म्हणतो So he says, की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. and rejoice in the Lord always. पुन्हाही सांगतो आनंद Again करा. I say rejoice. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तसं प्रेम देवावर करा. Such love you need to have upon God. ते फुलत गेलं पाहिजे. It should grow always. ते रोज वाढलं पाहिजे. Daily it should grow. हालेलुया. Hallelujah. मग जेव्हा तुम्ही अशा रीतीने प्रभूचं प्रेम बरोबर प्रेम When करा, you love God in such a way, तुम्ही त्याची वाट पाहताना you wait कुरकुर upon करा. him. तुम्ही रोज गीत गात त्याची वाट पाहा. Every day singing, you wait upon him. हालेलुया. Hallelujah. हा, रोज गीत गात तुम्ही प्रभूची वाट And पाहणे. sing it to the Lord while waiting upon him. सर्व गोष्टीचा आनंद आहे. And be happy in देव everything. काही मनुष्य नाही की त्यांनी खोटं बोलावं. God is not meant to तो lie. येणार आहे. He's gonna come soon. तो येणार आहे. He's gonna come soon. मी जर आलो तर मला विश्वास आढळेल का? If I come, will I find faith upon you? हालेलुया. Hallelujah. का आम्ही कुरकुरीमध्ये आहोत? Are we grumbling की today? आम्ही प्रश्नामध्ये Are we आहोत? in problems today? स्वर्गात जायचं अजून लांबच आहे. तिथं मला हा भेटेल का, तिथं तो भेटेल का, ह्या गोष्टीची आहे मला काळजी. And do we have question about going to heaven, but we are more concerned of whom will I meet there? पण बायबल आम्हाला But the सांगतं Bible tells us, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे याच्याविषयी आनंद माना. and be rejoicing because your name is in the book of life. ती माझी पहिल्यांदा खात्री करून मी घेणं But गरजेचं I आहे. need to be sure about this first. म्हणून प्रियानो, मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पाहतो जेव्हा मी आमच्या प्रिय व्यक्तीची वाट पाहतो, आम्ही कुरकुर करत नाही. So when we wait upon our beloved, we don't grumble. हालेलुया. Hallelujah. वाट पहा. Waiting. मी देवाची वाट पाहत राही. I wait upon the Lord always. हालेलुया. Hallelujah. आणि ज्याला विलंब म्हणतात तसा देव आपल्या येण्याविषयी विलंब करणार नाही. वाचा वचन कुठलंय बरं? तिसरा अध्याय, दुसरे पेत्र तिसरा अध्याय 8 पासून काही वचन वाचूया. तरी प्रिय बंधूंनो, प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की ही गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्षे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे सहन करतो. पुढं कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. But beloved, do not forget this one thing, that with the Lord 1 day is as 1,000 years, and 1,000 years as 1 day. And the Lord will not slack concerning his promise, as some count slackness, but is long suffering towards us, not willing that anyone should perish, but that all should come to repentance. देव आपल्या वचनाविषयी विलंब करत नाही. God doesn't delay concerning his words, पण तो आमची धीरानं वाट पाहतो. but he has long suffering towards कारण us. कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. But it's not his will that anyone should तर perish, सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. that all should come to him with repentance. आणि म्हणून प्रियानो, ही संधी आहे आम्हाला. So this is an opportunity for us, beloved. आम्ही प्रभूमध्ये वाढावं. We need to grow in the Lord. आम्ही पश्चाताप करणारा प्रभूला
विश्वास the साधला repentful बाबा. heart present ourselves to God. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. The one who is coming will come. माझा नीतिमान विश्वासानं My just वाचेल. shall live by faith. विलंब नाही प्रिया. There is no delay here. 1000 वर्ष एका दिवसासारखे, ते एक दिवस 1000 वर्षासारखा And आहे. 1000 years like one day like 1000 years. म्हणून आम्ही वाट पाहणारे लोक असावे. So we should be people who wait आनंदाने upon Him. वाट पाहणारे लोक असावे. We should people who wait upon हे Him. आत्मिकता आहे That is प्रियानो. spirituality. हे आत्मिक जीवन आहे. That is spiritual life. वाट पाहणे, Waiting upon Him. वाट पाहणे, Waiting upon Him. ज्यास आम्ही वाट पाहतो, When we wait upon Him, आम्हाला आशीर्वाद we get blessings. इब्रिकराचं पत्र आपण वाचूयात. सॉरी पुढच्या वेळेस काही घेऊयात, नंतर घेऊयात. देव आपल्या वचनाविषयी विलंब करत नाही. God doesn't delay about His तो promises. येणार आहे. He's gonna come soon. अब्राहमाने कशी वाट पाहिली, Abraham waited for Him. बाकीच्या सेवकांनी कशी वाट पाहिली, Other servants of God त्या waited for गोष्टी Him. आम्ही पुढच्या रविवारी We'll पाहूया. see it next time. पण एक लक्षात ठेवा, Remember one thing. देवावर प्रेम करा. Love the Lord पूर्ण मनानं, with all your heart, पूर्ण जीवानं, all your soul, पूर्ण शक्ती, all your strength. देवावर प्रीती करा. Love the Lord. ती प्रीती तुमची रोज वाढू द्या. Your love should grow every म्हणजे ती day. रोज फुलू द्या. It should amplify every day. तुमच्या प्रिय व्यक्तीची वाट पाहताना तुम्ही कुरकुर करणार. You should not grumble while waiting for तुम्हाला beloved. एक खात्री आहे, You have one assurance. माझ्या प्रभूनं जर मला सांगितलेलं If my आहे, God has told तर me, देव त्याच्या वचनाविषयी विलंब He करणार. will not delay His words. येणारा तो येईल. He's gonna come soon. मला तो घेऊन जायला येणार He's gonna come to take me. आणि मी मार्ग वाट पाहत राहील. And I will keep waiting for Him. चालू वर्तमान काळ Present continuous tense. आणि तुमची निराशा देव होऊ देणार. And God won't let you be disappointed. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी आपण देवाच्या कृपेने पाहूया. Other things we'll see next याच time. आपल्या जागेवर आपण Let us stand in उभं our राहूया. places. पुन्हा एकदा प्रभूच्या सानिध्यामध्ये उभा असताना In His presence we are standing. प्रभूला आपण शरण जाऊयात. And let us surrender ourselves to हो, God. तो येत आहे प्रियानो. He's gonna come soon. मी कुठं आहे? Where am I? ज्याप्रमाणे तो योसेफ मंत्री तो वाट पाहणार होता, And like Joseph was waiting देवाच्या upon the राज्याची Lord, वाट पाहत waiting for the होता, kingdom of God. आम्ही कुठं आहोत? Where are we? हालेलुया.